Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने मनसे आणि महाविकास आघाडीच्या दोन शिष्टमंडळांनी आज निवडणूक आयोगाला धडक दिली. यावेळेस अनेक प्रमुख नेते, दिग्गज नेते यावेळेस उपस्थित होते. त्यामध्ये शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील असे प्रमुख नेते जे आहेत त्यांच्या स्वाक्षरीने जे निवडणूक आयोगाचे आयुक्त आहेत त्यांना एक पत्र देण्यात आलं. या पत्रकामध्ये अनेक मागण्या सुद्धा नेत्यांकडून करण्यात आलेल्या आहेत. नक्की काय मागण्या यामध्ये करण्यात आल्या हे सगळं आपण सविस्तर पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक. तर आता ज्या मागण्या नेत्यांकडून ज्या दोन शिष्टमंडळांनी केलेल्या आहेत त्या मागण्यांचं पत्रक माझ्यासोबत आहे, माझ्या हातात आहे. त्याच्या माध्यमातून नक्की काय मागण्या करण्यात आल्या हे आपण समजून घेणार आहोत. तर या पत्रामध्ये, या निवेदनामध्ये सांगण्यात आले येत्या काही महिन्यात महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. परंतु 2024 मध्ये झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांपासून आणि एकंदरीतच निवडणूक आयोगाच्या कारभाराबद्दल राजकीय पक्षांपासून ते सामान्य माणसाच्या मनात खूपच शंका आहेत. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे असं आम्ही सगळेच मानतो, पण सध्याच्या एकूणच निवडणूक आयोगाच्या कारभाराकडे बघितल्यावर खरंच निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे का अशी शंका उत्पन्न होते. असो, निवडणूक आयोग आजही स्वायत्त आहे असं आम्ही मानतो आणि त्यामुळेच एकूण राजकीय व्यवस्थेच्या मनात आणि सामान्यांच्या मनात काही प्रश्न आहेत आणि त्यावर काही ठोस कृती देखील अपेक्षित आहे असं सांगून त्यांनी पुढे काही मागण्या केलेल्या आहेत. त्यातल्या प्रमुख मागण्या ज्या आहेत ते आपण पुढे समजून घेणार आहोत. तर त्यातली पहिली मागणी आहे, 2024 मध्ये लोकसभेच्या आणि महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. या दोन्ही निवडणुकांच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर नवीन मतदार नोंदणी झाली आणि नावं वगळली देखील. पण जी नावं वगळली त्याची यादी किंवा त्याचा तपशील राजकीय पक्षांना किंवा मतदाराला बघायला का मिळत नाही? एखाद्या व्यक्तीचं नाव का वगळलं गेलं याची कारणं त्याला किंवा राजकीय व्यवस्थेला कळायला नको का? त्यामुळे निवडणूक आयोगाने जी नावं वगळली आहेत त्याचा पूर्ण तपशील आणि ती नावे ही त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलीच पाहिजेत, कारण तो प्रत्येक मतदाराचा अधिकार आहे असं सुद्धा या मागणी पत्रात म्हटलेलं आहे. पुढची मागणी जी नेत्यांनी केलेली आहे, विरोधी नेत्यांनी केलेली आहे, त्यामध्ये सांगण्यात आलंय महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका 2024ला झाल्या आणि त्या दरम्यानची मतदार यादी 30 ऑक्टोबर 2024ला प्रसिद्ध झाली. मात्र त्यानंतर ऑक्टोबर 2024 ते जुलै 2025च्या दरम्यान यादीत जी नावं समाविष्ट झाली ती नावं व नवीन यादी अजूनही प्रसिद्ध का झाली नाही? मतदार यादीवर अभ्यास करणे हा प्रत्येक राजकीय पक्षाचा हक्क आहे, पण राजकीय पक्षांनाच किंवा आम्ही तर म्हणतो अगदी सामान्य माणसाला सुद्धा मतदार यादी का बघायला मिळत नाही? ही यादी लपवण्यात काही राजकीय छुपे हेतू आहेत की कोणाचा तरी दबाव आहे? असं काही असल्यास निवडणूक आयोगाने तसं स्पष्ट सांगावं आणि जर यादी प्रसिद्ध करायचीच नसेल तर निवडणुकीचा फार्स कशाला करायचा असा सुद्धा प्रश्न या मागणी पत्राच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. यामध्ये आणखी पुढे सांगण्यात आलंय, निवडणूक आयोगाने 1 जुलै 2025च्या मतदार यादीवर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असं घोषित केलं. म्हणजे जुलै 2025 नंतर ज्यांचं वय 18 वर्ष पूर्ण होईल त्यांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पुढे 5 वर्ष थांबायचं. निवडणुकीची घोषणा होईपर्यंत जो मतदार 18 वर्षाचा होईल त्या प्रत्येकाला मतदानाचा अधिकार मिळायला हवा अशी सुद्धा प्रमुख मागणी या पत्राच्या माध्यमातून, या पत्रकाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. पुढे सांगण्यात आलंय, महाराष्ट्रात मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर परराज्यातून कामासाठी येणाऱ्यांचा भरणा आहे. यातील अनेक मतदार त्यांच्या मूळच्या राज्यात देखील मतदार असतात आणि इथे पुन्हा महाराष्ट्रात पण मतदार म्हणून स्वतःची नोंदणी करून घेतात. मुळात 2 ठिकाणी मतदार म्हणून नोंदणी करणे, मतदान करणे हा कायद्याने गुन्हा आहे. पण मुळात दुबार नोंदणी होऊ नये ही जबाबदारी निश्चितच आहे, निवडणूक आयोगाची आहे. पण अशी दुबार नोंदणी काढण्यासाठी तेथील निवडणूक आयोग नक्की काय प्रयत्न करत आहे? जर बिहारमध्ये दुबार नाव नोंदणी काढण्यासाठी तेथील निवडणूक आयोगाने विशेष मोहीम राबवली तर मग महाराष्ट्रात तसा प्रयत्न स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी का दिसत नाहीये? दुबार नोंदणी काढण्यासाठी डुप्लिकेशन पद्धतीचा वापर करावा अशी सुद्धा मागणी जी आहे ती ह्या पत्राच्या माध्यमातून केलेली आहे. पुढची 5वी मागणी आहे, महापालिका निवडणुकांसाठी व्हीव्हीपॅट वापरलं जाणार नाही
असं निवडणूक आयोगाने सांगितलं। असं का? निवडणूक आयोगाचं असं म्हणणं आहे की व्हीव्हीपॅट सोबत जोडण्याकरिता आवश्यक असलेल्या ईव्हीएम त्यांच्याकडे पुरेसे नाहीत। मुळात 2022 मध्ये होणाऱ्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता 2026 मध्ये होणार आहेत। मग 4 वर्षात निवडणूक आयोग तयारी तरी कसली करत होते असा सुद्धा प्रश्नचिन्ह निवडणूक आयोगावर उपस्थित केलेला आहे। त्याचबरोबर पुढे सांगण्यात आलंय आजपर्यंत हजारो करोड रुपये खर्च करून जी व्हीव्हीपॅट मागवली गेली ती नक्की कुठे आहेत? सामान्य जनतेचा ईव्हीएमवरचा विश्वास नाही, त्यामुळे त्यांच्यासाठी खातरजमा करून घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे व्हीव्हीपॅट। तोच मार्ग तुम्ही बंद करणार असाल तर निवडणूक आयोगाच्या कारभारावर लोकांनी विश्वास कसा ठेवायचा असा सुद्धा प्रश्न विरोधी पक्षातल्या नेत्यांनी ह्या पत्राच्या माध्यमातून उपस्थित केलेला आहे। प्रभाग पद्धतीने जिथे निवडणुका होणार आहेत तिथे व्हीव्हीपॅट पद्धत वापरता येणार नाही असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे। अरे मग प्रभाग पद्धतच रद्द करा की। खरं तर प्रभाग पद्धत मुळात आणलीच कशासाठी? त्यांचा मतदारांना काय उपयोग? मतदारांनी तरी 4-4 वेळा मतदान का करायचं? निवडणुकांनंतर कामासाठी त्यांनी कोणत्या नगरसेवकाकडे जायचं? तेच नगरसेवक आपापसात क्रेडिटसाठी आणि इतर गोष्टींसाठी भांडत बसतात। मग प्रभागातील कामं कोण बघणार? ही अशी निवडणूक पद्धत तर संपूर्ण भारतात कुठेच नाहीये। मग महाराष्ट्रातच का लागू आहे? सत्ताधाऱ्यांच्या सोयीसाठी का? असं सुद्धा या पत्राच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। पुढे म्हटलंय पण मुंबईत जिथे प्रभाग पद्धतच नाही तिथे पण निवडणूक आयोग व्हीव्हीपॅट सुविधा असलेली ईव्हीएम मशीन्स देऊ शकत नसेल तर आमची अशी मागणी आहे की मग मुंबई महापालिकेच्या निवडणुका या बॅलेट पेपरवरच घ्याव्या। निवडणूक आयोगाच्या एकूणच कारभाराबद्दल संपूर्ण देश पातळीवर शंका आहे। निवडणूक आयोगाने जर स्वायत्ता दाखवली नाही तर कोण दाखवणार? त्यामुळे निवडणूक आयोगाने आता तरी कोणाच्या तरी दबावाच्या बाहेर येऊन भेदभाव न करता आम्ही उपस्थित केलेल्या मागण्या आणि त्यावरचे उपाय यावर कार्यवाही करावी। या मागण्या किंवा उपाय या फक्त राजकीय पक्षांच्याच आहेत असं नाही तर एकूणच सामान्य माणसांच्या मनातील प्रश्नांचं प्रतिबिंब आहे आणि याचं संपूर्ण भान महाराष्ट्र निवडणूक आयोग ठेवेल अशी आशा व्यक्त करतो असं म्हणत पुढे शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ, जयंत पाटील, सुभाष लांडे, अजित नवले, वर्षा गायकवाड आणि रईस शेख यांच्या पुढे सह्या करण्यात आलेला आहे। तर अशा पद्धतीने मागण्या करत एस चोकलिंगम यांच्याकडे हे जे पत्रक आहे मागण्यांचं हे नेत्यांकडून देण्यात आलेलं आहे। तुम्हाला या संदर्भात काय वाटतं? तुमची मतं काय आहेत? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।